विश्वास शुद्धतेचा, आनंद आरोग्याचा, शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी, श्रीखंड आणि आईस्क्रीमची चव असणारी आनंदाची उत्पादने, आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही. आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस. संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86. कराडसाठी 90 11 16 93 99. पलूस येथे राज्यस्तरीय मानवाधिकार कार्यशाळा उत्साहात संपन्न. फॉर प्रोटेक्शन पलूस तालुका शाखेच्या वतीनं चौंडेश्वरी मंदिर येथे राज्यस्तरीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं. पर्यावरणाचा संदेश देत पिंपळाच्या रोपट्याला पाणी घालून या अनोख्या उद्घाटन सोहळ्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रसंगी पलूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील, सोनाई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणपतराव पुदाले, संघटनेचे संस्थापक डॉक्टर जावेद शिकलगार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ॲडव्होकेट अनिलकुमार जाधव यांनी संविधान व नागरिकांच्या कर्तव्यावर भाष्य केलं, तर पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांनी नागरिक आणि पोलीस यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांवर मार्गदर्शन केले. डॉक्टर जावेद शिकलगार यांनी संघटनेच्या कार्यपद्धतीची माहिती दिली आणि संजय रमण काटे यांनी कामगार कायद्याविषयी मार्गदर्शन केलं. दुसऱ्या सत्रात संतोष काका कदम यांनी ग्राहक संरक्षण कायद्याबाबत नागरिकांना सतर्क केले. या कार्यक्रमात नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. तसेच उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाध्यक्ष दीपक भोसले व इतर मान्यवरांचा विशेष सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. पुष्पाताई भोसले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर शशिकांत राजवंत, दीपक भोसले व वैभवराजे भोसले यांनी सूत्रसंचालन केलं. शरद पाटील यांनी आभार मानले. मोहन जाधव यांच्यासह तालुका पदाधिकारी व सदस्यांच्या विशेष परिश्रमामुळे ही कार्यशाळा यशस्वी झाली. आज पलूस तालुक्यामध्ये राज्यस्तरीय कार्यशाळा, मानवाधिकार कार्यशाळा संपन्न झाली. त्यामध्ये महिलांना ज्या काही आता अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्यासाठी जे कायदे सांगितले ते आता महिलांना इथून पुढच्या आयुष्यात त्यांना उपयोगी पडणार आहेत. तसेच पलूस पोलीस स्टेशनचे पाटील सर यांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल पण महिला आता इथून पुढं ते नियम व अटी पाळतील आणि या कायद्याप्रमाणे या गोष्टी सगळ्या आम्ही पाळू आणि इथून पुढच्या आयुष्यात सगळ्या आम्हाला. या ठिकाणी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेची राज्यस्तरीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यामध्ये महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता. महिलांच्या विषयी जनजागृती करणं, त्यांना कायदेशीर माहिती देणं आणि त्यांना कायदेशीर हक्क संविधानिक मार्गाने मिळवून देणे हा एकमेव उद्देश संघटनेचा आहे. त्याचबरोबर प्रशासनाच्या लेवलवर ज्या ज्या ठिकाणी लोकांना अडचणी येतात त्याच्यामध्ये सुसंवाद साध्य करून त्यांचे प्रश्न मार्गी लावणे हा संघटनेचा मुख्य उद्देश आहे. आज या ठिकाणी संघटनेचे सर्व नवनियुक्त पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. त्या सर्वांना मानवी हक्क, मानवी अधिकार, कर्तव्य, भारतीय संविधान, नवीन फौजदारी कायदे त्यामध्ये झालेले बदल याविषयी माहिती देण्यात आली. त्या माहितीचा उपयोग निश्चित पुढील काळामध्ये त्यांना स्वतःसाठी आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी होईल याची मला पूर्ण खात्री आहे.